विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रीमधील तिसरा चॅप्टर सर्कलची सुरुवात करणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। जॉमेट्रीच्या पेपरमध्ये हा चॅप्टर सर्वात जास्त मार्काला विचारला जातो। प्रत्येक प्रश्नामध्ये सर्कलचा एक उपप्रश्न परीक्षेला निश्चितपणे विचारला जातो आणि म्हणून या चॅप्टरला आपण अत्यंत व्यवस्थित समजावून घेऊ। ज्या विद्यार्थ्यांनी 9वी मध्ये सर्कलचा व्यवस्थित अभ्यास केला असेल त्यांनाही चांगल्या पद्धतीने समजेल आणि ज्यांनी अभ्यास केला नसेल अशा विद्यार्थ्यांना देखील चांगलं समजेल। अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत। पहिल्या व्हिडिओपासून म्हणजे आजच्या या व्हिडिओपासून तुम्ही सर्कलच्या प्रॉब्लेम सेटच्या शेवटच्या व्हिडिओपर्यंत जर येणारे सगळे व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर निश्चितपणाने हा चॅप्टर तुम्हाला सर्वात सोपा वाटेल असं मला सांगता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करताना मोठी चूक करतो, आपण हलगर्जीपणा ठेवत असतो। कोणती गोष्ट आपल्या समोर आली की नाही मला हे तर माहिती आहे, मला हे तर येतं असं म्हणून आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो, व्यवस्थित समजून घेत नाही आणि मग परीक्षेच्या वेळेस आपल्याला अडचणी निर्माण होत असतात आणि म्हणून हलगर्जीपणा करायचा नाहीये। प्रत्येक गोष्ट अगदी मुळातून व्यवस्थित बेसिक पासून आपल्याला शिकायची आहे आणि सगळं व्यवस्थित समजलं की मग आत्मविश्वासाने आपण पेपर देऊ शकतो। तर मग या ठिकाणी या चॅप्टरला आपण अतिशय बेसिक पासून सुरुवात करू। या ठिकाणी पहा काही आकृत्या घेतल्यात आणि एक जॉमेट्रीचा अभ्यास करताना महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथं तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची गरज नसते, आकृत्याच तुम्हाला सांगतात। आकृत्यांना पाहून तुम्हाला व्याख्या, प्रॉपर्टीज, डेफिनेशन आठवायचे असतात। आपण थोडंसं इथं बेसिक भाग एकदा व्यवस्थित शिकून घेऊ आणि मग पुढं सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा, पहिली जी आकृती आपण या ठिकाणी घेतलेली आहे इथं यामध्ये सर्कल आणि सेंटर त्याचबरोबर आपण रेडियसची डेफिनेशन करूया। डेफिनेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की डेफिनेशन काय समजून घ्यायची गरज आहे। जर त्या समजून घ्यायच्या गरज नसत्या तर मित्रांनो त्या डेफिनेशन दिल्याच नसत्या पुस्तकांमध्ये। कोणत्याही आकृत्यांना व्यवस्थित डिफाईन केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आपल्या चांगल्या लक्षात राहतात, त्या आकृत्या आपल्याला चांगल्या समजत असतात, म्हणून त्याही तुम्हाला चांगल्या व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे। आणि सुरुवातीलाच मी सांगितलं त्याला पाठ करायचं नाहीये, ऑब्झर्व करायचं आणि सांगायचं आहे आपल्याला। तर आपण पाहूया सर्कल म्हणजे नेमकं काय। तर सर्कलची डेफिनेशन होईल द सेट ऑफ ऑल पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम अ कॉन्स्टंट पॉइंट इज कॉल्ड सर्कल, दॅट कॉन्स्टंट पॉइंट इज कॉल्ड सेंटर ऑफ सर्कल अँड इक्वल डिस्टन्स इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल। तर या ठिकाणी मित्रांनो पहा, सर्कल म्हणजे नेमकं काय तर एका स्थिर बिंदूपासून हा कॉन्स्टंट पॉइंट ओ इथं घेतलेला आहे आणि या स्थिर बिंदूपासून इथपर्यंत इक्वल डिस्टन्स अंतर घेतलेलं आहे। तर इक्वल डिस्टन्स अंतर तुम्हाला इथं दिसेल, हे पहा या आकृतीमध्ये ओ हा सेंटर आहे आणि ओ पी किंवा पी ओ हे इक्वल डिस्टन्स आपण घेतलेलं आहे आणि या इक्वल डिस्टन्सच्या आधारे हा सेट ऑफ द पॉइंट्स इथं कंप्लीट केलेला आहे आणि म्हणून या सेट ऑफ द पॉइंटला आपण सर्कल असं म्हणतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्कल म्हणजे हा आतला भाग वाटायला लागतो, तर आतला भाग हा सर्कल नसतो, हा सेट ऑफ द पॉइंट गोलाकार बिंदू संच, ही गोलाकार बिंदूंची कडी म्हणजे सर्कल आहे, हे लक्षात ठेवायचे। या कॉन्स्टंट पॉइंटला म्हणजे स्थिर बिंदूला आपण सेंटर ऑफ द सर्कल असं म्हणतो, सेंटर ऑफ द सर्कल। आणि हे जे इक्वल डिस्टन्स आहे याला रेडियस ऑफ द सर्कल असे म्हणत असतो। तर पहा या ठिकाणी सर्कल म्हणजे काय तर सेट ऑफ द पॉइंट आहे, पण कॉन्स्टंट एका ठराविक स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूंचा संच म्हणजे सेट ऑफ द पॉइंट म्हणजे सर्कल। त्यानंतर पुढच्या दुसऱ्या आकृतीमध्ये आपण समजावून घेऊ की एखादं सर्कल जेव्हा आपण प्लेनमध्ये म्हणजे प्रतलामध्ये घेतो त्यावेळेस ते सर्कल त्या प्लेनमधील जेवढे पॉइंट्स असतात त्या पॉइंटला 3 सेट ऑफ द पॉइंट्समध्ये डिवाइड करतो। 3 सेट ऑफ द पॉइंटमध्ये पहिला सेट ऑफ द पॉइंट असतो पॉइंट्स इंटेरियर ऑफ द सर्कल, दुसरा पॉइंट्स ऑन द सर्कल आणि तिसरा पॉइंट्स एक्सटिरियर ऑफ द सर्कल। तर या ठिकाणी आपण ते समजावून घेणार आहोत।
इथं पहा हे सर्कल दिलेलं आहे आणि हे आपण इथं स्क्वेअर म्हणजे एक प्लेन घेतला आहे. या प्लेनमध्ये हा सर्कल आपण घेतलेला आहे आणि इथं सर्कलच्या इंटिरियरमध्ये आतमध्ये आपल्याला पॉईंट ए, पॉईंट ओ आणि पॉईंट बी हे 3 पॉईंट इंटिरियरमध्ये दिसत आहे. पॉईंट सी आणि डी हे पॉईंट्स ऑन द सर्कल आहे. पॉईंट ई आणि एफ हे पॉईंट एक्सटिरियर ऑफ द सर्कल आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे पॉईंट आता पुन्हा इथं तुम्हाला असं वाटू शकतं हे तर आम्हाला माहिती आहे, मग हे सांगायची काय आवश्यकता होती. तर मित्रांनो आता सांगितलं हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाहीये, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय काय ठिकाणी आकृत्या न देता ते पॉईंट इंटिरियरमध्ये किंवा एक्सटिरियरमध्ये आहेत का पॉईंट ऑन द सर्कल आहे, काही उदाहरणांमध्ये आपल्याला ठरवावं लागत असतं आणि त्यासाठी हा भाग व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. मग आकृती जर दिली नाही तर कसं ठरवणार, तर त्यासाठी पहा या पॉईंट्सचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं असतं आणि या पॉईंटचं सेंटरपासूनचं डिस्टन्सला आपण त्या सर्कलच्या रेडियस बरोबर आपण कम्पेअर करतो, तुलना करतो. इथं आपण उदाहरण घेऊन समजावून घेऊया. ए आणि बी हे इंटेरियर मधले पॉइंट्स आहेत, म्हणजे याचा अर्थ समजा डिस्टन्स ओ ए हे जर समजा आपल्याला 3 सेंटीमीटर दिलं असेल, डिस्टन्स ओ ए आपल्याला 3 cm दिलाय. डिस्टन्स ओ बी हे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि रेडियस ऑफ द सर्कल ज्याला आपण आर न रिप्रेझेंट करतो ती 5 सेंटीमीटर दिली, असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया. आणि मग या पॉईंट ए आणि बी चं सेंटर पासूनचं डिस्टन्स रेडियस बरोबर जर कम्पेअर केलं तर 3 < 5, त्याच पद्धतीनं 4 < 5, म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स ओ ए less than radius of the circle and similarly distance OB is also less than radius of the circle. म्हणजे ज्या पॉइंट्सचं डिस्टन्स हे दिलेल्या सर्कलच्या रेडियसपेक्षा त्याच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स हे कमी असतं. दिलेल्या पॉइंटचं सेंटरपासूनचं डिस्टन्स हे रेडियसपेक्षा जर कमी असेल तर ते सर्व पॉइंट इंटिरियर ऑफ द सर्कल असतील, हे लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स जर 4.9 एवढं निघालं आणि रेडियस 5 जर आहे तर याचा अर्थ 4.9 < 5, म्हणजे तो पॉईंट सुद्धा त्याचं जर सेंटरपासूनचं डिस्टन्स 4.9 असेल तर तो पॉईंट सुद्धा इंटिरियर पार्टमध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या पॉईंटचं डिस्टन्स हे सर्कलच्या रेडियस एवढं आहे, आपण सी आणि डी हे पॉईंट इथं सर्कलवर पाहिलेले आहेत. मग या पॉईंटचं डिस्टन्स पहा, डिस्टन्स एकच पॉईंटचा आपण विचारात घेऊ, समजावून घेऊ. या ठिकाणी जर समजा आपल्याला डिस्टन्स ओ सी हे 5 सेंटीमीटर दिलंय आणि रेडियस पण 5 सेंटीमीटरच आहे, r = 5. तर मग अशा वेळी काय झालं की डिस्टन्स OC इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल, आणि म्हणून जेवढे काही पॉइंट आहेत ज्यांचं डिस्टन्स सेंटर पासून जर आपण काढलं आणि ते रेडियस ऑफ द सर्कल एवढं जर भरलं तर मग ते सर्व पॉइंट दिलेल्या सर्कलवर असतात. आणि ज्या पॉइंटचं डिस्टन्स इथं आपण आकृतीमध्ये 2 जे पॉइंट इथं घेतलेले आहेत त्यामध्ये ई आणि एफ, तर यातील समजा ईचं डिस्टन्स जर आपण सेंटर पासून घेतलं आणि ते डिस्टन्स OE असं जर आपण काढलं, समजा डिस्टन्स OE 7 सेंटीमीटर आहे आणि रेडियस 5 आहे, r = 5 सेंटीमीटर. तर मग या ठिकाणी 7 < 5 म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स OE > रेडियस ऑफ द सर्कल, देअरफॉर पॉइंट E इज एक्सटिरियर ऑफ द सर्कल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ज्या सर्व पॉइंट्सचं, ज्या सर्व बिंदूंचं
सेंटर पासूनचं डिस्टन्स हे त्या सर्कलच्या रेडियसपेक्षा जास्त असतं असे सर्व पॉईंट त्या सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट्समध्ये असतात. मित्रांनो, हा बेसिक भाग सगळ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे सगळं आलं म्हणजे तुम्हाला पुढं या सर्कल या चॅप्टरमधले सगळे प्रॅक्टिस सेट, सगळे उदाहरणं आपण व्यवस्थित समजावून घेऊ शकतो. त्यानंतर येतं पहा रेडियस. तर इथं रेडियससाठी पुन्हा ऑब्झर्वेशन करा. रेडियस इथं नाव दिलंय मी OP किंवा PO इज द रेडियस. मग याला ऑब्झर्व केलं असता काय लक्षात येतं, पॉईंट P आणि पॉईंट O या दोन पॉईंटला जॉईन केलंय आपण, जोडलेलं आहे आणि त्यामुळे हा सेगमेंट आपल्याला PO मिळाला आहे. आणि सेगमेंट PO ला आपण रेडियस म्हटलेलं आहे. पण आता हे जे दोन पॉईंट आहेत यांना जरा नीट पुन्हा ऑब्झर्व करा. एक सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि दुसरा जो पॉईंट आहे पॉइंट्स ऑन द सर्कल आहे. एक इथं काय आहे सेंटर ऑफ द सर्कल आणि दुसरा पॉइंट ऑन द सर्कल आहे. मग अशा वेळी आपल्याला रेडियसची डेफिनेशन कशी करता येईल, द जॉइनिंग सेगमेंट सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस. म्हणजे सर्कलचं सेंटर आणि सर्कलवरील कोणताही पॉइंट यांना जॉईन करणारा सेगमेंट म्हणजे रेडियस असतो. रेडियसला आपण आर या अक्षराने रिप्रेझेंट करतो, हे लक्षात घ्यायचे तुम्ही. आर स्मॉल लेटरमध्ये आर ना आपण रेडियस रिप्रेझेंट करत असतो. एकाच सर्कलमध्ये इन्फायनाइट रेडियस आपण काढू शकतो, अनंत रेडियस आपल्याला काढता येतील आणि त्या सर्वांची लेंथ इक्वल असते, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं समजा हा पॉईंट आपण इथं सेंटरशी जर जॉईन केला असा तर अजून एक रेडियस मिळेल, हा जॉईन केला तर अजून एक मिळेल आणि ह्या सगळ्या इन्फायनाइट रेडियस आपण काढू शकतो आणि या सर्वांची लेंथ इक्वल असते. आत्ताच आपण ते समजून घेतलंय. त्यानंतर पुढचा भाग आहे कॉर्ड. पुन्हा इथं ऑब्झर्व करा. आता या ठिकाणी पुन्हा दोन पॉईंट जॉईन करणारा सेगमेंट तुम्हाला दिसतोय. पण आता दोन पॉईंटचं जर आपण वर्णन केलं तर पॉईंट कसे आहेत, तर पॉईंट हे सर्कलवर दिसत आहे तुम्हाला. दोन्ही पॉईंट कुठे आहेत, सर्कलवर आहे. इथे एक पॉईंट कुठं होता, सेंटर ऑफ द सर्कल होता आणि एक सर्कलवर होता. म्हणून इथं म्हटलं आपण द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस. तर या त्याच पद्धतीने ही कॉर्डची डेफिनेशन होईल. द जॉईनिंग सेगमेंट एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. इथं आपण सेंटरला विचारात घेतलेलं नाहीये. द जॉईनिंग सेगमेंट एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस, कॉर्ड. जॉईनिंग सेगमेंट एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. लक्षात घ्या, सर्कलवरच्या कोणत्याही दोन पॉइंटला जॉईन करणारा सेगमेंट म्हणजे कॉर्ड असते. मग इथं जसं रेडियस आपण इन्फायनाइट काढू शकतो तसं इन्फायनाइट कॉर्ड आपल्याला इथं काढता येऊ शकतात. पहा, पॉइंट्स कोणते घेतलेले आहेत हे महत्वाचं आहे. जवळचे पॉईंट घेतले तर कॉर्ड लहान निघणार, लांबचे पॉईंट घेतले तर कॉर्ड मोठी निघणार. ह्या कॉर्ड ज्या आहेत ह्या आडव्याच निघतील असं काही नाही, अशा कॉर्ड उभ्या पण निघू शकतात. अशाही आपण कॉर्ड काढू शकतो. आणि मग इथं पुन्हा लक्षात येतं आपल्याला ऑब्झर्व केला असता कॉर्ड या कॉन्ग्रंट नाहीये. जसं रेडियस कॉन्ग्रंट असतात तसं कॉर्ड या लहान मोठ्या असू शकतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे डायमीटर. तर डायमीटर म्हणजे काय आहे तर पहा, लक्षात घ्या, डायमीटर म्हणजे पुन्हा एक सेगमेंट आहे. कोणता सेगमेंट आहे, सर्कलवरच्या दोन पॉइंट्सला जॉईन करणारा, म्हणजे ज्याला आपण कॉर्ड म्हटलंय आता. द जॉईनिंग सेगमेंट एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड असं म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ डायमीटर हा देखील एक प्रकारचा कॉर्डच आहे, कॉर्डच असते. पण आता डायमीटर, पुन्हा डायमीटरचं एक वेगळेपण आपल्याला इथं दिसतंय. ही कॉर्ड जी आहे ही कॉर्ड सेंटर ऑफ द सर्कल मधून जाते. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तिथं सेंटर ऑफ द सर्कल आपण O घेतलेला आहे आणि या सेंटर ऑफ द सर्कल मधून ही कॉर्ड जाणारी आहे. म्हणून डायमीटरची डेफिनेशन आपण करूया. कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड डायमीटर. जी कॉर्ड सर्कलच्या सेंटर मधून जाते तिला आपण डायमीटर असं म्हणत असतो.
मग जसं सर्कलमध्ये इन्फायनाईट रेडियस आपण काढू शकतो तसे इन्फायनाईट डायमीटर आपल्याला काढता येतील. अशा जेवढ्या कॉर्ड आपण काढू की ज्या सेंटरमधून जातील त्या सगळ्या कॉर्ड म्हणजे डायमीटर ऑफ द सर्कल होऊ शकतात. या ठिकाणी पहा, हा एक डायमीटर झालेला आहे. अजून आपण असंही काढू शकतो. आणि जसं रेडियसची लेंथ इक्वल असते तसं सर्व डायमीटर्सची लेंथ इक्वल असते, हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आणि डायमीटरच्या अजून एक प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल किंवा ग्रेटेस्ट कॉर्ड असंही म्हटलं तरी चालेल. डायमीटर ही काय आहे, सर्कलमधली सगळ्यात लांब किंवा मोठी असणारी कॉर्ड आहे. ज्या कॉर्डची लांबी सगळ्यात जास्त असते अशा कॉर्डला आपण डायमीटर म्हणू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपण पाहू रिलेशन बिटवीन द कॉर्ड अँड डायमीटर ऑफ द सर्कल. कॉर्ड आणि डायमीटर यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. जर एखाद्या सर्कलची रेडियस ही जर 7 सेंटीमीटर असेल तर डायमीटर म्हणजे आता काय आहे, सेंटरमधून जाणारी कॉर्ड आहे. म्हणजे तिथं 2 रेडियस येतात, R प्लस R म्हणजेच काय 2R, किंवा असं म्हणता येईल D इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय R. हे त्यांच्यामधलं रिलेशन आहे. म्हणजे डायमीटर इज द ट्वाइस ऑफ रेडियस. डायमीटर हा रेडियसच्या कसा असतो, ट्वाइस. आणि जर रेडियसला आपण जर डायमीटर बरोबर कम्पेअर केलं तर R इज द हाफ ऑफ डायमीटर, रेडियस इज द हाफ ऑफ डायमीटर. तर हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आणि यांचा रेशो जर आपण काढला R:D इज इक्वल टू काय निघेल रेशो 1:2. त्यानंतर पुढचा भाग बघूया, टॅन्जेंट. पुन्हा फिगर ऑब्झर्व करायची तुम्हाला. एक सर्कल या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे. एक लाईन आपण घेतलेली आहे, लाईन M. आणि ही काय करते लाईन M, सर्कलला एका पॉईंट Q मध्ये, एक पॉईंट Q मध्ये टच करते किंवा इंटरसेक्ट करते. मग डेफिनेशन आता ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन करता येईल. लाईन विच इंटरसेक्ट द गिवन सर्कल in only one point, then that line is called tangent of the circle. अशी लाईन की जी दिलेल्या सर्कलला एका सिंगल पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. किंवा असंही म्हणता येईल, वेगवेगळ्या शब्दांमध्ये डेफिनेशन तुम्ही करू शकता. असं काही नाही की फिक्स अशीच व्हायला पाहिजे. पहा, इफ अ लाईन अँड अ सर्कल हॅव्हिंग only one point in a common, then that line is called the tangent of the circle. असंही म्हटलं तरी चालेल. आणि हा जो कॉमन पॉइंट आपण इथे घेतलेला आहे दोन्हींमधला, तर याला पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट असं म्हणतात. तर लाईन M ही काय आहे, सर्कलची टॅन्जेंट. त्यानंतर मित्रांनो पुढचा भाग आपण पाहूया. पुढच्या भागामध्ये आहे सिकॅन्ट ऑफ द सर्कल. सिकॅन्ट ऑफ द सर्कल पुन्हा ऑब्झर्व करायचंय. तुम्हीच व्यवस्थित सांगू शकता, तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊ शकता. फक्त काय आहे, आपल्याला फुल कॉन्सन्ट्रेट असणं गरजेचं आहे. एकाग्रता आपली म्हणजे हाय लेवलला असली पाहिजे. आणि त्यानंतर त्याला ऑब्झर्व केलं पाहिजे, चांगलं ऑब्झर्वेशन आपण केलं पाहिजे. मग आपल्याला प्रत्येक भाग चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतो. इथे एक सर्कल दिलेलं आहे आणि एक लाईन दिलेली आहे RS. ही लाईन सर्कलला त्याच पॉइंटमध्ये R आणि S मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये 2 डिफरंट पॉइंट कॉमन आहेत. आणि म्हणून इथं डेफिनेशन करताना आपण म्हणू शकतो, लाईन विच इंटरसेक्ट द गिवन सर्कल इन द 2 डिफरंट पॉइंट्स इज कॉल्ड सिकॅन्ट ऑफ द सर्कल. अशी लाईन की जी दिलेल्या सर्कलला 2 डिफरंट पॉइंटमध्ये, 2 भिन्न बिंदूंमध्ये इंटरसेक्ट करते, छेदते, त्या लाईनला आपण सिकॅन्ट ऑफ द सर्कल असे म्हणतो. तर ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे तुम्ही. त्यानंतर पुढे आहे कॉन्ग्रुएंट सर्कल्स. पुन्हा ऑब्झर्व करा आणि मग सांगा शब्दांमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय की दोन्ही सर्कल एकसारखे आहेत, एकाच आकाराचे आहेत. एक सर्कल जर दुसऱ्यावर ठेवलं तर खालचं सर्कल तंतोतंत झाकून जाईल. आणि म्हणून या ठिकाणी म्हणता येईल, मग यांना कॉन्ग्रुएन्सीची कशावरून आपण मोजतो तर रेडियस वरून मोजत असतो.
टू सर्कल्स विच रेडियस आर इक्वल किंवा टू सर्कल्स विच रेडियस आर कॉन्ग्रुएंट, देन द सर्कल्स आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. असे दोन सर्कल की ज्यांची रेडियसची लेंथ इक्वल असते किंवा रेडियस कॉन्ग्रुएंट असते, अशा सर्कलला आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स असे म्हणतो. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स पुन्हा ऑब्झर्व करायचे. आता या ठिकाणी दोन सर्कल दिलेले आहेत, पण कॉन्सेंट्रिकमध्ये यापेक्षा जास्त असू शकतात, 3ही असू शकतात, 4ही असू शकतात. या ठिकाणी असं म्हणता येईल सर्कल्स विच सर्कल्स 2 or more circles which have center in a common, then the circles are called concentric circles. ज्या सर्कलमध्ये सेंटर कॉमन असतो आणि रेडियस डिफरंट असते. सर्कलचा पहा त्या फिगरमध्ये ऑब्झर्व केलं असता सेंटर दोन्हींचा कॉमन आहे, दोन्हींची रेडियस डिफरंट आहे. याची रेडियस इंटिरियरमध्ये जो सर्कल आहे याची कमी आहे, छोटी आहे, आणि या सर्कलची रेडियस मोठी आहे. मग या सर्कलला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असे म्हणतो. त्यानंतर आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे नेमकं काय तर पुन्हा बघा, टू सर्कल्स विच हॅव 2 points इन अ कॉमन, देन द सर्कल्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल्स. जर दिलेल्या दोन सर्कलमध्ये दोन डिफरंट पॉइंट कॉमन असतील तर त्यांना आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स असे म्हणतो. त्यानंतर अजून एक भाग आपल्याला या ठिकाणी शिकता येईल, टचिंग सर्कल्स. तर टचिंग सर्कल्सचे दोन प्रकार आपल्याला इथं पाहता येतील. टचिंग सर्कल्ससाठी आपण एक काम करूया. इथं जी मी आकृती काढून दाखवतो तुम्हाला. तर पहा या ठिकाणी काय टचिंग सर्कल्स म्हणजे ज्या दोन पॉइंटमध्ये इथं पहा two circles or more circles have only one point in a common, then the circles are called touching circles. तर जर दिलेल्या दोन सर्कलमध्ये किंवा त्यापेक्षा अधिक सर्कलमध्ये एकच पॉइंट जर कॉमन असेल तर त्या सर्कलला आपण टचिंग सर्कल्स असे म्हणतो. टचिंग सर्कल्सचे पुन्हा दोन टाईप आहेत, दोन प्रकार आहेत. त्यामध्ये इंटरनली आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. तर इंटरनली टचिंग सर्कल्स कसे असतात ते बघूया. या ठिकाणी पहा, दोन सर्कल एकमेकांना बाहेरून जर टच करत असतील तर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, आणि दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करत असतील तर त्यांना आपण आतून टच करत असतील तर त्यांना आपण इंटरनली टचिंग सर्कल्स असे म्हणतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्कलच्या ज्या महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या व्यवस्थित इथं समजावून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण पुढचा जो भाग आहे ज्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत चॅप्टरमध्ये आणि बदललेला जो नवीन अभ्यासक्रम आहे मित्रांनो, तर यामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि शासनाचा प्रयत्न आहे की अभ्यास हा स्वतःहून विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, अडचण आली की मदत केली पाहिजे. परंतु आपण काय करतो, मी सांगितलं तसं हे तर पुस्तकात दिलेलंच आहे, मग याला काही समजून घ्यायची गरज नाही. आपण हलगर्जीपणा करतो, ते व्यवस्थित बघत नाही आणि मग जसं परफेक्ट व्हायला पाहिजे. आता सध्या नवीन अभ्यासक्रमाची रचना अतिशय सुंदर दिलेली आहे. पुस्तक जर तुम्ही प्रत्येक पान न पान पुस्तकावरचा शब्द न शब्द जर वाचला व्यवस्थित तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला समजावून घेऊ शकता. जवळपास 80% अभ्यास हा तुम्ही स्वतः चांगले कव्हर करू शकता. तर या ठिकाणी वेळ न घालवता आपण ॲक्टिव्हिटी सुरुवात करू. या ॲक्टिव्हिटी घेण्याचं मुख्य कारण आहे की यामुळं तुम्हाला 9th मध्ये झालेल्या ज्या प्रॉपर्टीज आणि जे थेरम्स आहेत ते एकदा तुमच्या लक्षात येतील आणि त्यामुळे आपण इथं ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहे आणि त्याचसाठी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर आपण लगेच सुरुवात करू. पहा, इन द अजाइनिंग फिगर सेगमेंट डी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. सेगमेंट डी ई ही सेंटर सी असणाऱ्या सर्कलची एक कॉर्ड आहे. अँड सेगमेंट सी एफ परपेंडिक्युलर टू सेगमेंट डी. सेगमेंट सी एफ हा जो आहे डी ला परपेंडिक्युलर आहे.
परपेंडिक्युलरचा अर्थ तुम्हाला लक्षात आहे. परपेंडिक्युलर म्हणजे असा सेगमेंट की जो दिलेल्या लाईनला किंवा सेगमेंटला 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करतो, त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. इफ अ डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर, सर्कलचा डायमीटर जर किती असेल 20 सेंटीमीटर, इथं दिलेलं नाहीये परंतु डायमीटर आपण लक्षात घेतलं. डायमीटर म्हणजे काय, कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड डायमीटर. आणि मग जर डायमीटर 20 तर रेडियस किती व्हायला पाहिजे. समजा इथं आपण DC रेडियस जॉईन केली तर DC रेडियस आपली हाफ ऑफ द डायमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर निघायला पाहिजे. इथं DC ची लेंथ होईल 10 आणि DE म्हणजे ही कॉर्ड जी आहे ती 16 सेंटीमीटर दिली आहे. देन फाइंड CF. तर CF म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंटची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर आता या ठिकाणी पहा, पहिला शब्द दिलाय रिकॉल, आठवा. तुम्ही आठवायचंय, पाठ करायचं नाहीये, आठवायचंय. रिकॉल अँड राईट द थिअरम्स अँड प्रॉपर्टीज विच आर युजफुल टू फाइंड द सोल्युशन ऑफ अबव प्रॉब्लेम. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, आतापर्यंत आपण समजून घेतलेल्या 9th पर्यंत किंवा 10th पर्यंत अगोदरच्या चॅप्टर पर्यंत पायथागोरस पर्यंत जेवढे काय आपण थिअरम्स प्रॉपर्टीज जेवढ्या शिकलो त्यांना रिकॉल करायचं आहे, आठवायचं आहे आणि त्या इथं वापरायच्या आहेत आपल्याला. तर मग या ठिकाणी पहा, फर्स्ट आपल्याला सांगितली आहे कोणता थिअरम येऊ शकतो, द परपेंडिक्युलर ड्रॉन. हां, हे एक महत्त्वाचं आहे. त्या प्रश्नाचं सोल्युशन करताना प्रश्नात दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला तो प्रश्न सोडवताना 1, 2, 3 अशा एकापेक्षा जास्त थिअरमचा उपयोग आपण करत असतो किंवा प्रॉपर्टी त्या ठिकाणी वापरत असतो. तर मग त्या प्रॉपर्ट्या कोणत्या क्रमानं वापरायच्यात, कोणकोणत्या वापरायच्यात हे अगोदर तुम्हाला डायग्राम बघून समजून घ्यावं लागतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागण्यासाठीच आपल्याला या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. तर पहा, the perpendicular drawn from the center to a chord. या ठिकाणी पहा, पहिला जो थिअरम आहे 9th मध्ये आपण घेतला होता, the perpendicular drawn from the center to a chord. पुढे सांगा, बरोबर अगदी आठवलंय तुम्हाला, bisect the chord. करेक्ट. इथं काय यायला पाहिजे, bisect the chord. हा पहिल्यांदा आपल्याला थिअरम यूज करावा लागेल याचं सोल्युशन काढण्यासाठी. त्यानंतर इथं दुसरा आणि तिसरा, याचा अर्थ अजून 2 थिअरम या ठिकाणी आपल्याला यूज करायचे आणि नंतर या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करता येणार आहे. तर दुसरा कोणता थिअरम इथे यूज केला पाहिजे ते आठवा. तर या ठिकाणी पहा, अगोदर हे 16 दिलंय, तर या पहिल्या थिअरमनुसार DE ची लेंथ 16 आहे, तर DF हाफ ऑफ द 16 म्हणजे 8 सेंटीमीटर होईल. मग त्यानंतर आता आपल्याला दुसरा जो थिअरम यूज करायचा आहे, पायथागोरस थिअरम, जो आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो. पायथागोरस थिअरम, कारण राईट अँगल ट्रायंगल दिलाय आणि राईट अँगल ट्रायंगल दिला तर मग त्यामध्ये पायथागोरस थिअरमनुसार काय स्टेटमेंट पायथागोरस थिअरमचं, इन द राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to sum of squares of remaining 2 sides. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो, हे आपल्याला पायथागोरस मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यावरून आपण इथे काय करणार आहोत, CF ची लेंथ आपण काढणार आहोत. आणि त्याचबरोबर आता अजून ठीक आहे, आपल्याला 2 थिअरमवरूनच या ठिकाणी याचं प्रूफ निघणार आहे. युजिंग दिस प्रॉपर्टीज सॉल्व द अबव प्रॉब्लेम. तर या ठिकाणी आपल्याला या प्रॉपर्टी यूज करायच्यात आणि त्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. पहा, इथं सुरुवातीचा भाग आपल्याला इन द सर्कल विथ सेंटर O, याचं सोल्युशन लगेच पाहू आपण. इन द सर्कल विथ सेंटर O सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये काय आहे,
the chord CF perpendicular to segment CF perpendicular to chord D, it is given. आणि मग हा जो पहिला थेरम आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन थ्रू द सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, तर त्या थेरमनुसार मग इथं द परपेंडिक्युलर ड्रॉन, इथं मी आता पूर्ण लिहित नाही, यावरती आपण लिहिलायच आहे, पण तो थेरम आपण इथं यूज करणार. आणि मग त्या थेरमनुसार काय होईल, तर त्या थेरमनुसार हा परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करेल, म्हणजे DF इज इक्वल टू हाफ ऑफ D असं इथं आपल्याला दाखवता येईल. DF, लेंथ ऑफ DF इज अ हाफ ऑफ D, आणि D च्या हाफ आहे तर मग आता 1/2 मल्टिप्लाय 16 म्हणजे 8 सेंटीमीटर. मग डायमीटर ऑफ द सर्कल दिलेला आहे, डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. देअरफॉर डायमीटर आणि रेडियस यांच्यातलं रिलेशन आपण सुरुवातीला बघितलंय, तर रेडियस इज द हाफ ऑफ डायमीटर, म्हणजेच 20/2 मीन्स 10 सेंटीमीटर. मग रेडियस निघाल्यानंतर इन ट्रायंगल कोणता तयार झालेला आहे, CDF किंवा CFD घेतला तरी चालतो. CFD angle F is equal to 90 degree, therefore by the Pythagoras theorem. आणि यानुसार काय, हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे सेंटर C आहे तर CD हायपोटेनियस आहे, CD स्क्वेअर इज इक्वल टू CF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर, CF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. आणि व्हॅल्यू ठेवूया, तर या ठिकाणी CD म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल आहे आणि त्याची लेंथ आहे 10. मग 10 स्क्वेअर इज इक्वल टू CF आपल्याला फाइंड करायचा आहे, DF ची आपण लेंथ काढलेली आहे, DF इज अ हाफ ऑफ द कॉर्ड म्हणजे 8 चा स्क्वेअर येईल, इथं 100 इक्वल टू CF स्क्वेअर प्लस 64. मग या खाली 100 मायनस 64 इज इक्वल टू CF स्क्वेअर, आणि CF स्क्वेअर इज इक्वल टू येत आहे मग 100 मधून 64 मायनस केले तर 70 म्हणजे पहा 64 प्लस 6 म्हणजे 70, 36 उरले. आणि आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं दोन्हींचं, तर CF इज इक्वल टू 6. लेंथ ऑफ CF इज अ 6 सेंटीमीटर. आपल्याला CF फाइंड करायला सांगितला होता. तर या पद्धतीनं मित्रांनो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही पूर्ण झालेली आहे. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आपण या भागामध्ये पाहूया आणि अजून एक ॲक्टिव्हिटी इथं पण आपण समजावून घेऊ. मग त्यानंतर आपण दुसरा भाग नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा ॲक्टिव्हिटी जी दिली आहे, इन द अजाइनिंग फिगर सेगमेंट QR इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर O. QR ही काय कॉर्ड आहे आणि सेंटर O आहे सर्कलचा. P इज द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड. P हा काय आहे, कॉर्ड QR चा मिड पॉइंट दिलेला आहे आणि मिड पॉइंट देऊन QR इज इक्वल टू 24. कॉर्डची लेंथ 24 दिली आहे. OP म्हणजे परपेंडिक्युलर नाही दिलं आहे आपल्याला. हा सेंटर हा मिड पॉइंट P ला जॉईन केला आहे आणि त्याची लेंथ इथं 10 दिलेली आहे. इथं किती दिली आपल्याला 10. देन फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे OQ. तर परत आता या ठिकाणी आपल्याला थेरम यूज करावा लागेल आणि कोणकोणते थेरम तर रिकॉल करायचं आहे. टू फाइंड द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम राईट द थेरम्स दॅट आर युजफुल. कोणकोणते थेरम युजफुल आहेत ते आधी आठवा आणि त्यावरून आपल्याला सोल्युशन
तर ठीक आहे. पहा या ठिकाणी पहिला थेरम आपल्याला यूज करावा लागेल. द जॉइनिंग सेगमेंट सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड. इथं मी इथं लिहितो. पहिला थेरम खाली येईल आपला आणि दुसरा त्या खाली. द जॉइनिंग सेगमेंट center of circle and midpoint of the chord, midpoint of the chord वरती लिहितो कारण खाली पुन्हा दुसरा आपल्याला किंवा त्याच्या खाली घेऊ आपण, चालतंय. midpoint of the chord is perpendicular to chord, is a perpendicular to chord. तर हा आपल्याला थेरम ही प्रॉपर्टी यूज करायची आहे कॉर्डची. आणि त्यानंतर पुन्हा पायथागोरस थेरम दुसऱ्यांदा, सेकंड जो थेरम आहे पायथागोरस थेरम, त्यानुसार आपण सेंटर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल काढणार आहोत. पायथागोरस थेरम. तर हे दोन थेरम आपल्याला या ठिकाणी यूज करायचे आहेत. आपण सुरुवात करूया सोल्युशन लिहायला. इन द सर्कल विथ सेंटर ओ, इन द सर्कल विथ सेंटर ओ P is the midpoint of chord QR. इथंच एक आपण या ठिकाणी एक फिगर अशी काढून घेऊ म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला हे पहा अशा पद्धतीने. तर P O सेंटर आहे, हा P मिड पॉइंट आहे आणि DF कॉर्ड आहे आणि कॉर्ड QR आहे. ठीक आहे. तर हे सर्कल, हा सेंटर P, कॉर्ड घेतले आपण QR आणि OP, वरती O आणि खाली P मिड पॉइंट आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय होईल, इन द सर्कल विथ सेंटर O, P is the midpoint of chord, P is the midpoint of chord QR, it is given, हे गिवन मध्ये दिलेलं आहे. मग इथं प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड जी आपण पहिल्यांदा लिहिली ती इथे लिहावं लागेल. द जॉइनिंग सेगमेंट ही वरची प्रॉपर्टी आपण इथे घेणार आहोत, ती आता मी इथे लिहित नाही, तिथं वरती लिहिलीच आहे. द जॉइनिंग सेगमेंट सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड QR. मग हा परपेंडिक्युलर दाखवल्यामुळं काय झालं मित्रांनो, इथं अँगल OPQ इक्वल टू 90 डिग्री आणि मग त्यामुळं हा राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. हा जर आपण परपेंडिक्युलर दाखवला नसता तर पायथागोरस थेरम आपल्याला यूज करता आला नसता. आणि म्हणून इथं आता इथं इन द राईट अँगल ट्रायंगल, देअरफॉर इन द राईट अँगल ट्रायंगल कोणता घेतला आपण, OPQ. आणि यामध्ये काय होईल, हायपोटेनियस आहे OQ, तर OQ स्क्वेअर बाय द पायथागोरस थेरम, बाय द पायथागोरस थेरम. ह्या सगळ्या स्टेप महत्त्वाच्या असतात मित्रांनो. व्यवस्थित मांडणी आपल्याला सोल्युशन काढताना करावं लागत असते. तर ही सगळी मांडणी तुम्हाला या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल.
आणि उदाहरणं लिहिताना मग तुम्ही या प्रकारे मांडणी कराल. तर OQ स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर इक्वल प्लस क्यू PQ स्क्वेअर किंवा QP स्क्वेअर घ्या. तर इथं आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे आणि OR जी आहे QR म्हणजे कॉर्डची लेंथ जी आहे ती इथं आपल्याला दिली आहे 24 आणि OP म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंटची लेंथ 10 दिलेली आहे. परत एकदा पायथागोरस थेरम यूज करण्या अगोदर अजून आपण पहिल्यांदा जी प्रॉपर्टी यूज केली ती आधी यूज करावं लागेल इथं आणि मग आपण पायथागोरस थेरम यूज करूया. कोणती? द परपेंडिक्युलर सेगमेंट थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ती प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी आधी यूज करावं लागेल कारण QR ची लेंथ दिली आहे. मग द परपेंडिक्युलर सेगमेंट through the center of circle to a chord bisect the chord. आणि या प्रॉपर्टीनुसार मग आता कॉर्डची जी लेंथ दिली त्याच्या हाफ QP ची लेंथ होईल. कॉर्डची लेंथ आपल्याला 24 दिली आहे QR आणि म्हणून QP इज इक्वल टू हाफ ऑफ QR. QP इक्वल टू हाफ ऑफ QR आणि मग QP ही QR च्या हाफ म्हणजे 24 च्या हाफ. इथं हाफ ऑफ 24 इज इक्वल टू 12 आणि 12 ही दिलेली आणि OP 10 दिलेली आहे. तर मग आता इन राईट अँगल ट्रायंगल आता घेणार आहोत पायथागोरस थेरम. इन द राईट अँगल ट्रायंगल OPQ बाय द पायथागोरस थेरम. मग इथं OQ स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर प्लस QP स्क्वेअर. आणि मग इथं आपल्याला हा रेडियस म्हणजे काढायची त्याचं स्क्वेअर. ही आता दिली होती 10. मग 10 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 100 प्लस 144 इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर केला 12 चा स्क्वेअर केला आणि दोन्हीची ॲडिशन केली 244 आणि मग OQ स्क्वेअर इज इक्वल टू 244. तर OQ इज इक्वल टू अंडर रूट 244. याचं स्क्वेअर रूट निघणार नाही तर याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करावं लागेल. फॅक्टरायझेशन 10 मल्टिप्लाय नाही, याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 2 1 जा 2 2 2 जा 4 2 2 जा 4 122. 4 ने जर डिवाइड केलं तर 4 ने होईल. तर 4 मल्टिप्लाय 4 6 जा 4 1 जा म्हणजे 2√61 सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ रेडियस ऑफ द सर्कल. तर ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण झाली आणि त्यानंतर आता ही शेवटची ॲक्टिव्हिटी यावर आपण डिस्कस करू आणि नंतर आपल्याला थांबता येईल. तर या ठिकाणी पहा, इन द अजॉइनिंग फिगर M इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड सेगमेंट AB इज द डायमीटर. M हा काय आहे? सेंटर ऑफ द सर्कल आहे. AB इज द डायमीटर ऑफ द सर्कल. सेगमेंट MS परपेंडिक्युलर टू कॉर्ड AD.
एम एस हा सेगमेंट कॉर्ड ए डीला परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट एम टी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए सी. अँड अँगल डी ए बी, अँगल इथं डी ए बी हा कॉन्ग्रंट आहे सी ए बीला, हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे. देन प्रूव्ह दॅट कॉर्ड ए डी कॉन्ग्रंट टू कॉर्ड ए सी. कॉर्ड ए डी ही ए सीला कॉन्ग्रंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि मग आता हे दोन कॉर्ड जर आपल्याला कॉन्ग्रंट हे दाखवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे लक्षात घ्या. खाली काय दिलं आधी आपण समजावून घेऊ आणि मग मी सांगतो कशा पद्धतीनं. इथं पहा ट्रायंगल जे आहेत हे दोन ट्रायंगल आपण आधी कॉन्ग्रंट दाखवू आणि मग थेरम इथं सांगितलेले आहेत. पहा इथं आपल्याला टू सॉल्व द प्रॉब्लेम विच ऑफ द फॉलोइंग थेरम्स विल यू यूज. तर या ठिकाणी पहा या उदाहरणाला सोडवायला आपण खालीलपैकी कोणते थेरम यूज करणार आहोत. तर ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. एएस कॉन्ग्रुएंट टू एटी आणि मग एएस इज अ हाफ ऑफ एडी आणि एटी इज अ हाफ ऑफ एसी असं आपण दाखवून यांना कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. तो थेरम जो आहे पहिला, द कॉर्ड्स which are equidistant from the center are equal in a length. Chords which are equidistant from the center are equal in length. ज्या कॉर्ड सेंटर पासून सर्कलच्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वर असतात त्यांची लेंथ इक्वल असते म्हणजे त्या कॉन्ग्रुएंट असतात. आणि सेकंड, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. मग जर दिलेल्या कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्सवर असतात. मग या ठिकाणी पहा आपल्याला कॉन्ग्रुएंट कॉर्ड दाखवायचे आहेत म्हणजे इथं पहिलाच थेरम आपल्याला यूज करायचा आहे. सेकंड हा त्याचा कन्वर्स दिलेला आहे, हा आपण यूज करणार नाहीये. खाली आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ अ ट्रायंगल विल बी युजफुल. तर आता खाली दिलेल्या ज्या टेस्ट आहे कॉन्ग्रुएन्सच्या टेस्ट इथं रिकॉल झाल्या लक्षात घ्या. पहा इथं तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमुळं किती थेरम, प्रॉपर्टीज, टेस्ट वगैरे हे सगळं रिकॉल होत आहे हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहिल्यांदा एस एस टेस्ट आहे, ए एस ए आहे, एस 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 आहे आणि ए ए एस आहे. तर या चार आणि ही पाचवी जी आहे ना हायपोटेनियस साईड टेस्ट. तर या पाचपैकी आपल्याला कोणत्या टेस्टनुसार या दोन ट्रायंगलला इथं आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. तर मित्रांनो इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे हायपोटेनियस साईड टेस्ट आपल्याला यूज करायची आहे आणि कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग युजिंग द अप्रोप्रिएट टेस्ट अँड थेरम राईट द प्रूफ ऑफ द अबव एक्झाम्पल. योग्य आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, थेरम आणि प्रॉपर्टी यूज करायच्यात, टेस्ट यूज करायच्यात आणि घ्यायचं आहे, त्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथं आपण सुरुवात करू. आपल्याला अडचणी एकच येते की आकृती व्यवस्थित दिसत नाही. एक काम करू, आपण नवीन पेजवर याला घेऊया. तर हां ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं. तर सुरुवात आपल्याला इन द सर्कल विथ सेंटर एम. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत आणि ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवताना हे दोन सेगमेंट परपेंडिक्युलर दिलेले आहेत. परपेंडिक्युलर दिलेत तर मग परपेंडिक्युलर ड्रॉन थ्रू द सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड ही प्रॉपर्टी आपण पहिल्यांदा यूज करणार आहोत. ठीक आहे, चला किंवा इथंच घेऊ. इन द सर्कल विथ सेंटर एम. थोडं झूम इन केलं तरी आपल्याला दिसेल. ओके, हां. तर इन द सर्कल विथ सेंटर सेंटर एम, सेगमेंट एम एस perpendicular to chord AD and MT perpendicular to chord AC. It is given. आणि मग थेरम येईल, द परपेंडिक्युलर ड्रॉन perpendicular
pillar drawn through the center through the center to a chord bisect the chord. तर हा थिअरम आणि त्यानुसार आता काय होईल, AS equal to half of AD and AT is half of AC. ठीक, मग याला इक्वेशन नंबर 1 करूया आपण. आणि त्यानंतर आता दोन ट्रायंगल घ्यायचे, इन ट्रायंगल ASM अँड ATM. ठीक, आता आपण कॉन्ग्रुएन्सी प्रूव्ह करणार आहोत ट्रायंगल मध्ये. इन ट्रायंगल ASM अँड ट्रायंगल ATM. तर यामध्ये मित्रांनो हायपोटेनियस साइड टेस्ट का, तर दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यांच्यामध्ये AM ही कॉमन साइड आहे आणि AM ही कॉमन साइड म्हणजे हायपोटेनियस झाला. आणि त्यानंतर हे जे अँगल आपल्याला दिलेले आहेत, एक मिनिट, इथं आपल्याला अँगल दिलेले आहेत बरोबर आहे. ह्या परपेंडिक्युलर सेगमेंटची लेंथ आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेली नाही आहे, मग आपल्याला हायपोटेनियस साइड टेस्ट नाही यूज करता येणार. आपल्याला अँगल DAB म्हणजेच अँगल SAM कॉन्ग्रुएंट टू अँगल TAM, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. AM कॉन्ग्रुएंट टू AM आहे, म्हणजे कॉमन साइड आहे. आणि त्यानंतर इथं राईट अँगलची एक पेअर अँगल ASM हा अँगल ATM ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे यामधील अँगल साइड म्हणजे 4th नंबरची टेस्ट आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर ही आकृती व्यवस्थित दिसली पाहिजे पहा, म्हणजे मग कन्फ्यूज होत नाही आपण. खालीवर लिहिताना पुढच्या उदाहरणात आपण आकृतीला चांगलं ॲडजस्ट करत जाऊ. तर इन ट्रायंगल ASM पहिल्यांदा पेअर घ्यायचे अँगल SAM कॉन्ग्रुएंट टू TAM. angle SAM congruent to angle TAM because given. त्यानंतर अँगलची दुसरी जी पेअर आहे ASM ATM, अँगल ASM congruent to angle ATM h of 90 degree, h of 90 degree. आणि त्यानंतर आहे साइड AM congruent to AM, it is common side. आणि therefore triangle ASM congruent to triangle ATM by AAS test, angle side test. Therefore इथं आता करस्पॉन्डिंग साइड जे आहेत AS congruent to AT, corresponding sides of congruent triangle. आणि त्यानंतर त्याच्या खाली होईल therefore, मग हे जर कॉन्ग्रुएंट तर मग याला 2 न मल्टिप्लाय केल्यास, किंवा या सेगमेंटला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर AS काय फ्रॉम इक्वेशन 1 आपण इथे ठेवू शकतो. AS ची लेंथ हाफ ऑफ AD कॉन्ग्रुएंट टू हाफ ऑफ AC फ्रॉम इक्वेशन 1. आणि त्यानुसार जर हे कॉन्ग्रुएंट आहे तर याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर AD कॉन्ग्रुएंट टू AC मीन्स chord ऑफ द गिवन सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणाने हा भाग तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतंय, अपेक्षा आहे. अत्यंत आपण बेसिक पासून इथं सुरुवात केलेली आहे आणि याच पद्धतीनं हा पूर्ण चॅप्टर कव्हर करूया. आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन आठवणीनं दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येत राहील.